नमस्कार. मुलांच्या सवयी या फक्त सवयी नाहीत तर संस्कार आहेत. या सिरीजमध्ये मी सर्वांचे स्वागत करते. तर आजची सवय क्रमांक 8, स्वतःचे कपडे स्वतः धुण्याची सवय. ज्यांच्या घरी नोकर चाकर आहेत तरी देखील ते स्वतःचे कपडे स्वतः धुतात. याचं कारण त्यांना लागलेली सवय. ही सवय त्यांना स्वावलंबी बनवत जाते. हॉस्टेलमध्ये गेल्यानंतर अनेक जणांना स्वतःचे कपडे धुणं हे फार मोठं संकट वाटतं. तर टूरला जाताना, पिकनिकला जाताना काही लोक कपडे धुवायला लागू नयेत म्हणून जास्तीत जास्त कपडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात. पण असेही लोक आहेत जे फक्त 2 ड्रेसवर 8 दिवसाची ट्रिप करून येऊ शकतात. ही सवय मुलांना लावायची कशी? सुरुवातीला आठवड्यातून सुट्टीच्या दिवशी सगळ्यांनी स्वतःचे कपडे, कमीत कमी आतले कपडे धुवायचे. असा नियम घरात केला तर आपोआपच सर्वजण आपले कपडे धुवायला लागतील. आपल्याकडे कपडे धुवायला कोणी बाई असेल तर तिला आठवड्यातून एकदा कपडे धुवायला सुट्टी दिली तरी देखील ही सवय मुलांनाच काय, घरच्या सगळ्यांनाच लागेल. सुरुवातीला मुलांना त्यांचा स्वतःचा रुमाल जरी धुवायला लावलात तरी ती मुलं आनंदाने स्वतःचा रुमाल धुतील आणि माझा रुमाल स्वच्छ करायचा आहे ह्या हेतूने मुलांना अशा प्रकारच्या कामामध्ये रस तयार होईल. त्यानंतर मग एखादी सॉक्सची जोडी असं रोज त्यांना धुण्याची प्रेरणा दिलीत तर तुम्हाला जाणवेल मुलं आनंदाने अशी कामं करतील आणि ती शैली त्यांच्या जीवनाचा भाग बनून जाईल. स्वतःचे कपडे स्वतः धुणे ही सवय तुमच्या मुलांना आहे हे जेव्हा तुम्ही तुमच्या नातेवाईकांना किंवा मित्रांना सांगाल तेव्हा तुमची मुलं नक्कीच त्यांच्या कौतुकास पात्र ठरतील आणि केलेल्या कौतुकांमुळे मुलांची स्वप्रतिमा नक्कीच उजळून निघेल. या सवयीतून मुलांना काय मिळेल? या सवयीतून मुलांना स्वावलंबनाचे धडे मिळतील. हॉस्टेलला गेल्यावर ही सवय मुलांना फार उपयोगी पडेल. त्याचबरोबर मुले कधीही कुठल्याही पाहुण्यांकडे किंवा नवीन ठिकाणी राहायला गेल्यानंतर स्वतःचे कपडे स्वतः धुणं ही त्यांच्यासाठी अभिमानाची गोष्ट असेल. या सवयीमुळे ते अनेकांच्या कौतुकास पात्र ठरतील. कुठल्याही मुलाला माझे कपडे कुठे आहेत हे आईला विचारायची गरज लागणार नाही, कारण स्वतःचे कपडे स्वतः धुतल्यामुळे, वाळत घातल्यामुळे ते कुठे असतील हे त्यांना शोधावं लागणार नाही. तर या सवयीबद्दल तुम्हाला काय वाटते सांगायला विसरू नका. धन्यवाद.